गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया मंगलमूर्ती श्री गणराया। वा 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 वा, क्या बात है। अशी ही रम्य सकाळ, सुंदर वातावरण, थंडगार वातावरण, आपली ॲडव्हेंचर आणि सोबत मुंबई गोवा हायवेची साथ। वा वा, क्या बात आहे। मुंबई गोवा हायवे म्हटलं की दिलखुश। आपले पण तर आपले कट्टर फॉलोअर्स भेटलेले आहेत। ते म्हणजे एकाचं नाव आहे सम्यक आणि सम्यक जाधव आणि अथर्व। माझे जेव्हा 10,000 सबस्क्रायबर जेव्हा पूर्ण झालेले ना, तेव्हा मला एकाने कमेंट केलेली आणि ती मला कमेंट आवडली आणि मला पटली। ती कमेंट होती की दादा तुझे 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, चांगली गोष्ट आहे, अभिनंदन। असेच तुझे सबस्क्रायबर वाढत राहू दे, 1 लाख होऊ दे, 2 लाख होऊ दे, पण भले 1 लाख झाले, 2 लाख झाले, आत्ता जसा आहेस तसाच राहा। गुड मॉर्निंग मित्रांनो, तुम्ही उठले काय? मी उठलो आणि मी आता निघालो आहे राईडला। आणि आजचा आपला आवडीचा दिवस म्हणजे तो म्हणजे रविवार। आणि संडे म्हटलं की राईड ही पाहिजेच, काय बोलत आहे? सो आपली गाडी रेडी झालेली आहे, टँक बॅग घेतली आहे, कारण आज जायचं आहे आपल्याला पोलादपूरला। आणि पोलादपूर माझ्या इथून बरोबर 175 किलोमीटर आहे, त्यामुळे म्हटलं टँक बॅग घेऊ, कारण गरमीचे दिवस आहेत, पाणी पाहिजे, त्यामुळे बॉटलसाठी मी टँक बॅग घेतली आणि बाकी किरकोळ वस्तू आहेत। तर आजची आपली राईड आहे डोंबिवली टू पोलादपूर, आणि पोलादपूर इथून बरोबर आहे 175 किलोमीटर। त्यासाठी मी करतो आहे 0 ट्रिप, आणि 0 ट्रिप झालेली आहे। हे बघा, फ्यूल आहे 390 किलोमीटर जाईल। तो सो आजची राईड जी आहे ती आहे पोलादपूरकरांना भेटण्यासाठी खास मी चाललो आहे पोलादपूरला। आपला छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे तिथे, आणि खूप दिवसापासून प्लॅन चालू होतं, खूप महिन्यापासून प्लॅन चालू होतं, आज जायचं उद्या जायचं, पण कधी टाईम भेटला नाही। त्यामुळे आजचा रविवार स्पेशल मी ठेवला आणि म्हटलं काही झालं तरी चालेल, माझ्यासोबत कोण आलं नाही तरी चालेल, पण मी म्हटलं जाणार। आणि फायनली आजचा दिवस भेटला आणि मी आता चाललो आहे, गाडी स्टार्ट करू। निघायचं होतं 5 वाजता, पण सगळं करेपर्यंत 5:30 होऊन गेले। माझ्यासोबत लवकर निघालो असतो तो प्रशांत भाऊ भेटले असते, पण काही हरकत नाही, एकटा जाऊ। कधी कधी एकट्याने प्रवास केलेला पण चांगला असतो। 5:39 झालेली आहेत, गाडी स्टार्ट होत नाही आहे का? लवकर हो बाबा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सिद्ध महापुरुषा रवळनाथा, प्रवास सुखाचा होऊ दे। श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। चला, गेअरचा आवाज एवढा मोठा येतो खडक करणं, जसा डंपरचा टाकतो गेअर तसा। अरे बाबा, आपल्या ह्या गल्लीतून गाडी काढायला खूप भीती वाटते। प्रत्येकाच्या गाड्या इथे पार्क झालेल्या असतात, जरा जरी लागली तरी परत प्रॉब्लेम। तर नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी, खूप स्वागत आहे आपल्या वंडर विथ सिद्धेश या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा आणि असेच माझे व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं आधी सबस्क्राईब करा आणि आत्तापासून माझा व्हिडिओ बघा। सो खूप दिवसापासून प्लॅन पोलादपूरकरांना भेटण्यासाठी, खूप महिने झाले, पण कधी मुहूर्त भेटला नाही। पण मी विचार केला मुहूर्त भेटणार नाही, आपण मुहूर्त काढला पाहिजे। तर मी संडे पकडला, संडे पकडून मी स्टोरीला अपडेट दिले की जे पण आता येतील, ज्यांना पण टाईम भेटेल त्यांनी या, आपण भेटू। आता माहीत नाही मला किती लोक येतील, पण जे पण येतील त्यांना मला भेटायचं आहे। कारण परत कधी टाईम भेटेल मला सांगू शकत नाही, कारण 2-3 राईडमध्ये मी प्लॅन केलेला की येताना जाताना पोलादपूरला थांबायचं आणि भेटायचं, पण कधी शक्य झालं नाही। कारण मी डिसेंबरमध्ये जेव्हा गावी गेलेलो तेव्हा पण मी प्लॅन केलेला की येताना भेटायचं, पण आम्ही रात्री निघालो गावावरून आणि सकाळी पोचलो, त्यामुळे एवढ्या सकाळीच तर कोण येऊ शकत नाही। त्यामुळे तो प्लॅन गेला, आता येताना पण तो प्लॅन नाही झाला। तर मी विचार केला आता आपला एक संडेच ठेवला पाहिजे त्यांच्यासाठी, आणि अचानक भयानकमध्ये हा संडे मी प्लॅन केला। तर कसं असतं, आता अचानक भयानक केल्यानंतर बरेच लोक येत नाहीत, त्यामुळे माझी मित्रमंडळी आज कोण नाही माझ्यासोबत, मी एकटाच आहे। तर मी गावाला जाताना पण आज सोलो राईड केली, आजची पण सोलो राईड। ठीक आहे, कधी कधी
सोलो राईड पण चांगली असते केलेली, पण बरोबर सोबत कोण असलं की बरं असतं, जरा पडपा मारत मारत जरा प्रवास चांगला होतो. कळंबोली नाक्याला पोचलो मित्रांनो, मिस करतोय तुम्हाला. आज कोणतरी आलं असतं तर इथे थांबलो असतो आपण, पण आज कोण नाही बघा, अकेले हम. नाही तर इथं आपला टाईम जातो आपल्या बोलण्यात, फोटो काढण्यात इथे, पण आज कोणच नाही बघा, पूर्ण खाली खाली. आज काय कमाल आहे, आज संडे असून पूर्ण खाली आहे. आज मला वाटतं बरेचसे लोक होळीला गेलेत त्याच्यामुळे कोण दिसत नाही आज. कमाल आहे, आज मी एकटाच दिसतोय. माई काय तर राईडचा संप आहे की काय, कोणच दिसत नाही मला. काय माहिती, लवकर गेले असतील किंवा मी लवकर निघालो असेल. मी तर लवकर नाही निघालो. किती वाजले, अरे 6 वाजून गेले. मग आता ॲक्च्युली भेटले पाहिजे होते मला. काय बरेच रायडर लेट निघतात खूप, जे लोणावळा पिंडावळ्याला जाणारे असतात ना ते थोडेसे लेट निघतात. वा 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 वा, क्या बात आहे. अशी ही रम्य सकाळ, सुंदर वातावरण, थंडगार वातावरण, आपली ॲडव्हेंचर आणि सोबत मुंबई गोवा हायवेची साथ. वा वा, क्या बात आहे. मुंबई गोवा हायवे म्हटलं की दिल खुश. मग असं वाटतं की राईड संपूच नाही. मला तर वाटतं बाबा, तुम्हाला काय वाटतं, प्रत्येकाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण हा मुंबई गोवा हायवे आपलासा वाटतो, आपलासा. म्हणजे असं वाटतं की आत्ता डायरेक्ट आपली गाडी थांबवायची आपल्या घरी गावी, डायरेक्ट कुडाळमध्ये. हां हां हां, असं फिलिंग मला दुसऱ्या कुठल्या हायवेला येत नाही. असं मी तर म्हणतो, हायवे सगळेच चांगले आहेत. आपल्या हायवेपेक्षा काही म्हणजे असे खूप महाराष्ट्रात हायवे एक नंबर आहेत, एक खड्डा नाही भेटणार. पण आपला रोड भले खडबडीत असू दे, खराब असू दे, काम चालू असू दे, रखडू दे, किती वर्ष रखडतोय, पण आपल्याला आवडतोय तो. आणि त्या मुंबई गोवा हायवेवरती प्रवास करायला मला तर आवडतं बाबा, एक नंबर. आता म्हणजे इथे आल्यानंतर असं वाटलं वा बस, राईड का पैसा वसूल. आणि वातावरण अजून पण छान आहे मित्रांनो. मी तर बोलतो सकाळी सकाळीच निघा राईड करायची असेल तर, आणि उन्हाच्या अगोदर निघा, उन्हाच्या अगोदर रिटर्न घरी जा. पण आता मी पनवेलच्या पुढे आल्यानंतर मस्त हवा आली, थंड थंड गार. हा एकदम पुढे जात होता धावत धावत. काय झालं, असं असतं, ह्यांच्या पुढे जायचं ना, ह्यांनी एकदा स्टेरिंग फिरवली मध्येच की झाला पूर्ण रस्ता ब्लॉक. हा हा हा, असं वाटतच नाही मार्च महिना चालू आहे. वा वा वा, काय थंड आहे बघा वातावरण, वा एक नंबर. गावी ॲक्च्युली ना सकाळी खूप थंड असतं गावी आपल्या, म्हणजे आपल्या कोकणच्या पट्ट्यात. आणि दुपारी ठीक आहे, दुपारी एक ऊन असतं, उष्णता आहे, पण सकाळी सकाळी मस्त गार 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 असतं, त्यामुळे बरं वाटतं. आणि बरीचशी लोकं अजून गावी चालली आहेत. मला वाटतं हे आपले संगमेश्वर, चिपळूण ह्या पट्ट्यातली जी लोकं आहेत ना, ह्यांची पालखे जे असतात, पालखे ते मला वाटतं हप्ते हप्त्याने प्रत्येकाच्या गावात, प्रत्येकाच्या घरी येतात. तर त्या हिशोबाने ही लोकं ना जात असतात गावी. हां, आता आपल्याला चहा पियायची आहे, पण एवढ्यात नाही. आता टोटल किलोमीटर मी 41 किलोमीटर आपली झालेली आहे, म्हणजे घरापासून इथपर्यंत. त्यामुळे अजून पुढे जाऊ थोडं आणि नंतर चहा पिऊ गरमागरम. सूर्यनारायणाचं दर्शन झालं मस्तपैकी आणि 7:30 वाजून गेलेत, पण अजून मी टी ब्रेक घेतला नाही आहे. त्यामुळे पुढे आता टी ब्रेक घेतला पाहिजे. आणि आता अजून पण थंड थंड गारगार हवा येते. मला आत्ता लगेच काही क्लिक झालं, माझे जेव्हा 10,000 सबस्क्रायबर जेव्हा पूर्ण झालेले ना, तेव्हा मला एकाने कमेंट केलेली आणि ती मला कमेंट आवडली आणि मला पटली. ती कमेंट होती की दादा तुझे 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, चांगली गोष्ट आहे, अभिनंदन. असेच तुझे सबस्क्रायबर वाढत राहू दे, 1 लाख होऊ दे, 2 लाख होऊ दे, पण भले 1 लाख झाले, 2 लाख झाले, आत्ता जसा आहेस तसाच राहा. जसे प्रत्येकाला रिप्लाय देतोस लगेच, तसेच रिप्लाय देत राहा. आणि जसं आहेस आता तसाच राहा. आणि मला ती कमेंट आवडली आणि मला पटली, कारण मी अनुभवलं आहे खूप. कारण मी जेव्हा सुरुवात करत होतो ह्या म्हणजे यूट्यूबला, तेव्हा आपण काय असतं
भले यूट्यूब माझं नव्हतं तेव्हा, पण मी जेव्हा फॉलो करायचो बऱ्याच लोकांना तेव्हा मी ना एक कमेंट करायचो किंवा मेसेज करायचो की दादा तुझे ब्लॉग छान असतात, तुझी राईड मला आवडते, तुझ्यासोबत मला एक राईड करायची आहे. पण कधी कधी काय असतं, माणूस जेव्हा थोडासा हवेत असतो ना, हवेत जातो तेव्हा मागचं थोडं विसरतो. असं मी खूप अनुभवलं आहे. बरीच लोकं नाही आहेत अशी, काही किरकोळ लोकं आहेत हाताच्या बोटावर मोजण्या एवढी, की जेव्हा त्यांचे फॉलोअर सबस्क्रायबर जेव्हा कमी असतात तेव्हा प्रत्येकाला रिप्लाय देणं किंवा भेटणं हे चालू असतं. आणि जेव्हा त्यांचे फॉलोअर्स वाढतात, जेव्हा ते सेलिब्रिटी बनतात किंवा त्यांचे सबस्क्रायबर वाढतात ना, तेव्हा काय माहीत नाही थोडंसं ते हवेत असतात, हे नक्की आहे. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, मंगलमूर्ती श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. हा जो रोड आहे ना, हा रोड एकदम पॅक असतो. म्हणजे कसं, रोड छोटा असल्यामुळे सकाळी सकाळी आणि संध्याकाळी जाम असतं. विठ्ठल वडेवाले काय करायचं, माणगाव तर आलं आहे, भूक पण लागली आहे, काय समजत नाही, पण गाडी लावायला जागा नाही आहे. माणगाव आलं आणि 8:30 वाजलेत बरोबर. अरे भाई, मी थांबलोच नाही कुठे. नाही, मी एक सुसूचा ब्रेक घेतलेला ॲक्च्युली. इथे थांबायचं काय? अरे हे माणगाव काय आहे, माणगाव स्टेशन आहे. हो, आपण पुढेच करू, कुठेतरी छोटंसं बघू. आपल्याला काही जास्त खायचं नाही आहे. एक चहा आणि पोहे भेटले तरी बस झाले. ही अशी झाडं ही ना मस्त वाटतात, मला लय आवडतात. ही अशी झाडं म्हणजे रोड बाजूला असतात ना, रस्त्याच्या बाजूला झाडं ही मस्त वाटतात मला. आणि अशी झाडं पाहिजे होती आपल्या मुंबई गोवा हायवेला, मस्त वाटलं असतं अजून. पण काय, सगळंच भेटत नाही. जर आपल्याला काहीतरी मोठं पाहिजे, रस्ता मोठा पाहिजे, तर झाडं आपल्याला तोडावी लागतात. हे पण कारण आहे त्यामागे. आता काय, ही मार्केट सिटी असल्यामुळे हे अजून रोडचं काम नाही झालं, म्हणून ही झाडं आहेत अजून. नाश्ता करायचा म्हणून हॉटेल बघत बघत पुढे आलो आणि माणगावच्या बाजारपेठेतून पुढे आलो आणि हॉटेल सगळे गेली. आता मला पुढे बघितली पाहिजे. आणि हा बघा, हा जो डाव्या हातीला जो रोड जातोय, हा सरळ आपल्या जातोय स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड, तिथे चाललं आहे. आणि हा प्रवेशद्वार आहे आपल्या रायगड किल्ल्यावर जायचा. म्हणजे लक्षात ठेवा, कोणाला जर माहीत नसेल तर. चला, हा बघा, हा वाला, हा सरळ रायगड किल्ल्याला जातो रोड. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता मला पुढे कुठे हॉटेल भेटेल हे मला सांगू शकत नाही, म्हणून जेव्हा भेटतं ना तिथेच थांबायचं, चहा प्यायचं, निघायचं. पुढे बघूया म्हणता म्हणता हॉटेल संपून जातं. हॉटेल नंतर भेटत नाही आणि मग परत आपला प्रवास चालू. बरोबर डोंबिवलीवरून मला वाटतं नागोडण्याच्या पुढे थांबलेलो, आणि ते पण 10 मिनटासाठी. आणि त्याच्यानंतर मी आता थांबलो बरोबर महाडच्या पुढे. म्हणजे इथून बरोबर अजून पोलादपूर 16 किलोमीटर आहे. पण म्हटलं आता थांबू, थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया. बघितलं तर इथे चहा आणि मिसळपाव आहे. म्हटलं ठीक आहे, तेवढं म्हटलं खाऊन घेऊ आणि नंतर मग पुढे जाऊ. आता 9:30 वाजलेत. 9:30 पण नाही, किती वाजलेत, 9:20 झालेत. म्हणजे मी 9:45पर्यंत पोचेन आरामात पोलादपूरला. तोपर्यंत मी अपडेट दिलेले आहेत, म्हणजे जे कोण येत असतील ते येऊ शकतात. तर आता मस्त जरा पेट पूजा करतो आणि मग जातो. कारण म्हटलं गाडी पण लावायला जागा मस्त होती, इकडे पण लावली. इकडे तिला पण जरा आराम भेटू दे, अजिबात थांबली नाही. तर म्हटलं तिला आराम घेत, मी पण पटापट नाश्ता करून घेतो. हो 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 हो, मस्त गरमागरम आणि झणझणीत मिसळ आहे एकदम. हा हा बघा, रस्सा बघा एकदम, बघा. हो, ऑइली. पण पटापट खाऊन घेतो. मला वाटतं हिरवा वाटाण्याची उसळ आहे. तर मस्तपैकी खाऊन घेतो पटापट. चला, पोलादपूर आलं.
असं वाटतं की आता परत रिटर्न जाऊच नाही डोंबिवलीला, गावी जावं डायरेक्ट इथून. कारण अजून किती तास मला लागतील, 4 तास लागतील घरी जायला पोचायला. 4-5 तास खूप झाले. कारण आता वाजले बघा किती वाजता मी निघालेलो घरातून, 5:30 वाजता. 9:47 झाले. मी ॲक्च्युली चहा प्यायला पण जास्त वेळ थांबलो नाही. पटापट एकदा जप जेवढं होईल तेवढं पटापट खाल्लं मिसळपाव आणि निघालो. आपले काही सबस्क्रायबर इकडे भेटणार आहेत. अच्छा, तुम्ही केलेलात कॉल? तुम्हीच केलेलात कॉल? आता फोन करत होतो, एक 2 जणांना फोन लागत नाही, बऱ्याच जणांचा. हाच आहे ना तो चौक? तो मला मित्र बोललेला इथेच सांग म्हणून, म्हटलं इथेच सांगितलं सगळ्यांना. चौक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोलादपूरच्या इथे. आणि आपल्याला आपले मित्र फक्त फॅमिलीमधले 2 जण भेटले बघा. माझ्या बाईकवर बसले आहेत मागे. आणि बाकीच्याने मला तर वाटतं टांग दिली. कारण आता प्रत्येक सांगतोय मी गावी आलो, एक सांगतोय माझा प्रॉब्लेम झाला आहे, काय माहीत नाही. असो, पण आपण आपल्या शब्दाला ठाम होतो. काय बोलताय, बरोबर ना? मी बोललो जसा तसा आलो. आता काय प्रत्येकाची कामं आहेत, पण आपण आपल्या शब्दाला आलो आपण. तर आता आपण चाललो आहे तिकडे, ज्या गावातून मला रिस्पॉन्स भेटलेला खूप चांगला त्या व्हिडिओला, त्या गावात चाललो आहे. ते गाव आहे कापडे गाव ना. आणि माझा विचार चालला आहे की अजून अजित भाऊ मला वाटतं निघाले नाहीत घरून, तोपर्यंत मी बोललो प्रतापगड करायला भेटतं का बघतो. जर प्रतापगड करायला भेटला तर ते माझं एक होऊन जाईल. काय असतं अचानक भयानक ना सगळं झाल्यामुळे लोकांना माहीत पण नाही आहे. आणि बऱ्याच लोकांनी काय इन्स्टाला बघितलं पण नाही. आणि काय असतं होळीमुळे मला वाटतं त्या ह्याच्यामध्ये कोणी बघितलं पण नाही. अगोदर 15 दिवस अगोदर, 8 दिवस अगोदर जर प्लॅन झालं असतं तर लोकांनी बघितलं असतं. सो मित्रांनो, मी आता कापडे गावात पोचलो आहे. आणि पोलादपूरवरून कापडे गाव जवळ आहे खूप. ज्या कापडे गावातून मी गेलेलो आणि ज्या कापडे गावातून मला रिस्पॉन्स भेटलेला, आणि त्यांच्यासाठी मी आलेलो इथे. पण माहीत नाही आता काय, होळी असल्यामुळे प्रत्येकजण बिझी आहे. आणि मी असं पकडून आलो की म्हटलं होळीच्या दिवशी म्हणजे त्या टायमिंगला सगळे घरी असतील म्हणून मी आलेलो. पण काही कामानिमित्त सगळे बाहेर आहेत. आणि मला वाटतं मी स्टोरीला पण टाकलेलं, व्हॉट्सअपला टाकलेलं, सगळ्यांना फॉरवर्ड पण केलेलं. पण बरीच लोक ऑनलाईन नाहीत अजून, पण नेटवर्कच्या बाहेर आहेत. तर अजून 4-5 जण पोरं होती, ती पण कुठे बाहेर गेली. ती आता बोलत आहेत मी अजून अर्ध्या तासात भेटतो म्हणून. पण आपले 2 आपले कट्टर फॉलोअर्स भेटलेले आहेत. ते म्हणजे एकाचं नाव आहे सम्यक जाधव आणि अथर्व. तर दोघांनी मला इकडे घेऊन आले गावात. आणि समोर घर आहे त्यांचं, फुल DJ लावलं आहे. आणूच मी गेलेलो ह्याच रोडने, ह्याच गावातून. आणि ह्या गावातून गेलेलो आणि ह्या लोकांनी मला खूप भरभरून प्रेम दिलेलं. तर कापडे गावात मी आलेलो, पण आता काय माहीत नाही, कोण भेटले नाही मला. आता परत कधी शक्य होईल माहीत नाही. सो इथून पुढे गेलात ना तुम्ही, तर इथून पुढे गेल्यानंतर 1-2-3 किलोमीटर प्रतापगड आहे. आणि प्रतापगड पण तुम्ही करू शकता इथे आल्यानंतर. आणि हा रोड सरळ गेला आहे महाबळेश्वरला. आणि इकडून हा रोड सरळ आपल्या पोलादपूरला गेला आहे. तर आता मी निघतो आहे, कारण अजित भाऊ पण येणार आहेत. तर अजित भाऊंबरोबर परत रिटर्न घरी जायचं आहे. त्यामुळे प्रतापगडला गेलो तर मला 1 ते 1.5 तास माझा जाणार. त्यामुळे आत्ता प्रतापगड नाही, आता फक्त खास यांच्यासाठी आलेलो. पण माहीत नाही, ठीक आहे, आता कोण भेटले नाही. परत नेक्स्ट टाईम कधी पॉसिबल होईल तेव्हा बघू. तर आता हे लोकांना मानावं लागेल की ते सकाळपासून म्हणजे वाट बघत होते. रात्री पण मेसेज केलेला आणि आत्ता पण ऑन द वे होतो तेव्हा मेसेज केला, आता मी आलो आहे. त्यामुळे झालं, वसूल झाली माझी आजची राईड. कारण मला माहीत होतं की एवढी 100% लोक येणार नाही, पण त्यापैकी 2-3 लोक जरी आले तरी खूप झाली. त्यामुळे सम्यक आणि अथर्व आले, त्यामुळे बरं वाटलं. त्यामुळे आता परत काहीतरी भेटू. असे गावाला जाताना मी मेसेज करेन तुम्हाला किंवा स्टेट अपडेट देईन, की आपण भेटत राहू. होता है ना ऐसा, कभी कभी होता है. अभी क्या है, नया नया है, इसलिए क्या होता है, हम लोग क्या करते हैं कि वो नहीं इंसल्ट नहीं करने का सब्सक्राइब लोगों का और फॉलोअर्स का, वो हिसाब से मैं एक्चुअली आया था. लेकिन बहुत लोग आए नहीं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. त्याच्या पुढे आपण लक्षात ठेवायचं की बाबा जर कोण बोलवत असेल, इन्स्टाला मेसेज करत असेल,
तर प्रॉपर किती लोक येणार काय हे ह्याचं काउंट करूनच आपण निघायचं. कारण काय असतं, आपण एवढं लांबून जातो भेटण्यासाठी आणि मग ही लोक काही कारणास्तव येत नाहीत. मग आपल्याला ते कसं तरी वाटतं की बाबा आता आपण एवढं 180 किलोमीटर क्रॉस करून मी इथे आलो आहे आणि वेळात वेळ काढून यांच्यासाठी, पण हे लोक आले नाही. त्यामुळे थोडंसं वाईट वाटतं. ठीक आहे, जाऊ दे, काय काय बोलणार आता. कारण मला जेवढे मेसेज आलेले ना इंस्टावरती, कमेंट आलेले, मेसेज आलेले, त्या हिशोबाने मला वाटत होतं की 15 ते 20 लोक येणारच 100%. एवढे मेसेज आलेले मला. तर मी काय खोटं बोलत नाही, मी तुम्हाला दाखवतो पण मेसेज, हे मेसेज आहेत बघा. त्यामुळे आता माहीत नाही आता काय. मी होळीचं म्हणजे आता होळी पण काय, होळी संपलेली आहे, पण आता या लोकांकडे कसं आहे, हे पालख्या वगैरे येतात. तर मला वाटलं की होळी पकडून गेलं तर लोक घरी भेटतील सगळेजण दिवसा, त्यामुळे मी हा दिवस पकडला होळीचा. पण आता काय माहीत नाही लोक का नाही आली, कारण कॉन्टॅक्टमध्ये पण नाही आहे, बऱ्याच लोकांचा कॉन्टॅक्ट पण नाही माझ्याकडे. त्यामुळे फक्त काय मेसेज होतं आणि ते इंस्टावरचे मेसेज तेवढंच. त्यामुळे मी पण कोणाला काय फोर्स नाही केला, फोन नाही केला, मी फक्त अपडेट दिले. दोघेजण भेटले, बरं वाटलं. त्यामुळे आता ठीक आहे, माझी राईड पण झाली, काय प्रॉब्लेम नाही मला. तर असं काही एवढं मोठं दुःख नाही झालं की माझी राईड झाली. संडे माझा वेस्ट नाही गेला कुठला. फक्त काय एवढं लांब आता ह्या उन्हातून यायचं म्हणजे खूप भारी पडतं. पण बरं झालं, मला जाताना आता अजित भाऊ भेटत आहेत, त्यामुळे अजित भाऊंची वाट बघतो आहे. त्यामुळे पोलादपूर क्रॉस करून मी थोडं पुढे आलो आहे. पुढे याच्यासाठी आलो आहे की म्हटलं मला झाड भेटेल, पण झाड तर कुठे भेटलं नाही. म्हटलं शेवटी आता थांबलो इकडे उन्हामध्येच. तिथे थोडासा एक स्टॉल होता, त्याच्याकडे विचारलं बाबा लिंबू सरबत आहे का, पण त्याच्याकडे लिंबू सरबत नाही. त्यामुळे मी आता वाट बघतो अजित भाऊंची. अजित भाऊ आता बोगदा क्रॉस केला आहे कशेडीचा, आता येतील खाली.